हॅलो. तर कसे आहात तुम्ही सगळे? आज रविवारचा दिवस होता आणि मॅच होती फायनल. मला बघायची होती म्हणून मी बाहेर जाऊन जरा आली होती. महिला दिनाच्या कार्यक्रमाला गेली होती एका ठिकाणी आणि तुम्ही बघू शकता घरी असा अवतार कोणाकोणाचा असतो मला नक्की सांगा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये. आपण घरी आहे ना आपल्या किचनमध्ये जायचं असेल तर कसेही म्हणजे आपण केस वरती बांधून आपल्या कामाला सुरुवात करतो. कारण आता सध्या मुंबईमध्ये गरमी इतकी वाढत चाललेली आहे दिवसेंदिवस की केस मानेवर सोडून किंवा स्टाईलमध्ये आपण काम करू शकत नाही. तर माझा हा अवतार तुम्ही बघू शकता. कोणतंही काम करायच्या अगोदर ना मला ना किचन स्वच्छच लागतं. मला ते पसारा असेल किंवा काही असं खराब असेल गॅसवरती सांडलेलं-बिंडलेलं असेल तर मला अजिबात आवडत नाही. तर इथे आहे ना मी वाटण करते आहे. तुम्हाला माहिती आहे की माझं ऑफिस असतं, कधी-कधी वर्क फ्रॉम होम असतं. काहीही असलं तरी कुठलंही जेवण पटकन होण्यासाठी आम्हा मालवणी माणसांना वाटण हे लागतंच. वाटणाशिवाय आमचं जे जेवण आहे ते अपूर्ण आहे. जो कोण मालवणी बघत असतील ते नक्की रिलेट करतील. तर मी इथे आहे ना सुकं खोबरं वाटून घेत आहे. सुकं खोबरं जे आहे ते कातून घेत आहे. इथे मी 4 कांदे जे आहेत ते कापून मी तेलामध्ये मस्तपैकी फ्राय करून घेतले आहेत. थोडे ब्राउन होईपर्यंत काढून घेतले. त्याच्यानंतर खोबरं मी लालसर रंगावर थोडंसं लाल होईपर्यंत भाजलेलं आहे. त्याच्यानंतर तो जो कांदा आहे तो एकजीव करून घेतला आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये 2 चमचे गरम मसाला पावडर, हळद टाकलेली आहे. जेणेकरून आहे ना मी जेव्हा भाजी बनवते तेव्हा मला हळद टाकायची गरज नसते. आणि इथे आहे ना मी वाटण जे आहे ना ते फ्रीजमध्येच ठेवते. जेव्हा हवं तेव्हा काढून मी मिक्सरला लावून मग ते भाजीमध्ये वापरते. इथे जर तुम्हाला ते बाहेर ठेवायचं असेल, तर आता तुम्हाला माहिती आहे गरमीचे दिवस आहे, तर तुम्ही मीठ घालून ठेवू शकता. टिकतं वाटण व्यवस्थित आणि मीठ घातल्यामुळे ना तुम्ही जेव्हा भाजी बनवता, तेव्हा मग मीठ नाही घालायचं. तर इकडे माझं वाटण रेडी आहे. थंड करून मी आता ते डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. मॅच इथे चालू होती आणि चला मग आता एन्जॉय करूया. बाय बाय.